जय लक्ष्मी माता. ओम विष्णू प्रियाय नमहा. है ना. आपण म्हणत असतो ना की लक्ष्मी मातेला जर आपल्या घरामध्ये बोलवायचं असेल तर आधी विष्णूजींचं नाव घ्या, कारण विष्णू आपले पालनहर्ता आहे आणि आपली चालनहर्ता लक्ष्मी आहे. तशाच प्रकारे आपल्या घरांमध्ये आई आपली लक्ष्मी असते, बाबा आपले विष्णू असतात, या आपण मॅरिड असेल तर आपण त्या घरातली लक्ष्मी आहे. तुम्ही माना नका मानू, लग्न झाल्यानंतर म्हणतात ना विष्णू आणि लक्ष्मीचा जोडा आहे. 6 महिन्यानंतर गॅरंटी नसते की ती लक्ष्मी नंतर कधी निगेटिव्ह बनेल आणि कधी काही वाद करायला सुरू करेल, तर याची गॅरंटी नसते, पण तरीही तिला लक्ष्मी म्हटलं जातं. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्यासमोर सोबत वैभव लक्ष्मी या व्रतविषयी बोलणार आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जे आपले जुने सबस्क्रायबर आहे, माझे क्लायंट आहे, ज्यांची मी कुंडली बघते, ज्यांच्याकडे मी वास्तू व्हिजिट केलेली आहे, त्यांना माहीत आहे की ताई लक्ष्मी साधक आहे आणि महाराज माझे गुरु आहे. है ना. महाराज मला मार्गदर्शन देतात की बाबा तुला जसं जमेल तसं तू लोकांना मदत कर. है ना. सेकंड, लक्ष्मी माता माझी साधक आहे. आपण म्हणतो ना की मी माझं जीवन या साधनेत अर्पण करणार आहे, तशाच प्रकारे लक्ष्मी मातेचा खूप आशीर्वाद आहे मला. मी असं कधीच म्हणणार नाही की माझ्याकडे पैसा नाही, मी भिकारी आहे, माझ्यासोबत हे होत नाही. मला माहीत असतं, नसेल तरी सायंकाळपर्यंत कुठनं ना कुठनं लक्ष्मी माता काहीतरी चमत्कार करते. आज आपण वैभव लक्ष्मी बद्दल बघणार आहे. जर वैवाहिक समस्या आहे, पैसा नाही आहे, या तुम्ही कुवाऱ्या कन्या आहे, तुम्हाला मनासारखा वर पाहिजे, तुम्ही लक्ष्मीला आईच्या रूपात बघा, बहिणीच्या रूपात बघा, कोणत्याही रूपात बघा, लक्ष्मी माता आपलं काम करतं. तर आपल्याला बघायचं आहे की वैभव लक्ष्मीचं व्रत केल्याने काय होतं. वैभव लक्ष्मीचं व्रत जेव्हा तुम्ही करताना तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येतं आणि तुम्ही लक्ष्मीसारखे दिसायला लागता. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. आता व्रत किती शुक्रवार करायचं? 11 शुक्रवार, मी 5 करते, माझ्या मनात आलं तर मी 5 शुक्रवारी सुद्धा करते, 21 करू शकता. ती जी कथा आहे, वैभव लक्ष्मीचं पुस्तक मार्केटला तुम्हाला मिळतं, कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही सुरू करू शकता. जेव्हा तुम्ही संकल्प घेता आणि त्या दिवसपासून तुम्ही व्रत सुरू करता, तर असं समजा तुम्हाला चमत्कार दिसतात. खूप कर्ज असेल, कर्ज दूर होताना दिसेल, बँकेची कामं असेल तर ते बँकेची कामं होताना दिसतील, तुम्हाला तुमच्या घरात बरकत दिसेल. हा माझा 100% नाही 1000% अनुभव आहे. तुम्ही शून्यातनं वर जाता, पण तुम्हालाही तसं बनावं लागतं. मनामध्ये माया, दया, करुणा पाहिजे. है ना. कोणाचीही मदत करणे. है ना. नाही तुम्ही पैशांची करू शकत तर मुखाने तुम्ही करता. तर आता आपल्याला मेन पॉईंट आहे, व्रत कशा प्रकारे करायचं. शुक्रवार दिवशी सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, सूर्यभगवानाला जल द्या तुम्ही. दिवसभर जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणा. त्या दिवशी तुम्ही सुंदर कपडे रोजच घालायला पाहिजे. मला तर वाटते तुम्ही लक्ष्मी आहे तर तुम्ही रोजच सुंदर दिसण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जसं जमेल तसं त्या दिवशी उपवास पकडायचा आहे. आता खूप जण म्हणतात मेडिसिन घ्यावं लागते, तुम्ही फळं खा, स्वीटमध्ये काहीतरी तुम्ही खाऊ शकता, पण एकच टाईम आपल्याला तिखट खायचं आहे. दिवसभर तुम्ही उपवास पकडा. रात्रीला तुम्ही संध्याकाळच्या टाईमला लक्ष्मीचं आगमन होतं, त्या टाईमला परत आंघोळ करा. लक्ष्मी मातेसोबत जो कळस असतो, तुम्ही कळस ठेवता, कळसावरती नारळ ठेवता, तिथं नारळ नाही ठेवायचं आपल्याला. एक वाटी घ्यायची, त्याच्यात तांदूळ, जर चांदीची लक्ष्मी असेल तर तिला त्याच्यावर विराजमान करा, नाहीतर चांदीचा शिक्का सुद्धा चालेल, नाहीतर 1 रुपया सुद्धा चालेल. कळसावरती मस्त स्वस्तिक काढा, कळसाची स्थापना करा. तुम्ही जर पोथी आणणार आहे ना विकत वाचण्यासाठी, त्याच्यामध्येच तुम्हाला सगळी माहिती दिली आहे. आणि मुखामध्ये जय लक्ष्मी माता मंत्र असायला पाहिजे. खीर, जो पण तुम्ही प्रसाद म्हणजे घरामध्ये स्वयंपाक करणार आहे ते ताट प्रसाद म्हणून दाखवा. लाल आसनावर बसा आणि आंघोळ संध्याकाळी कंपल्सरी आहे. आणि धूप दीप दाखवा घरामध्ये. पोथी पठण करताना होत असेल तर घरातल्या लोकांच्या कानावरती पोथीचा आवाज गेला पाहिजे. आरती करा, नैवेद्य दाखवा. जे तुम्ही ताट भरून लक्ष्मीला दाखवणार आहे, खीर प्रसाद असलंच पाहिजे. तर तुम्ही तोच प्रसाद ज्यांनी व्रत पकडलाय, मी तर तेच ताट नंतर उपास सोडण्यासाठी जवळ घेते. आणि त्यानंतर तुम्हाला इतकं प्रसन्न वाटणार आहे, तुम्ही अशा 5 शुक्रवार व्रत करू शकता. 21, 11 लक्ष्मीला होत असेल तर गुलाबाची फुलं, गुलाबाचा इत्तर लावा. है ना. आपण जेव्हा इत्तर लावतो तर किती सुंदर सुगंध येतो, कारण आपल्याला आपण जे ईश्वराला देतो ना, ईश्वर तेच आपल्याला देतं. म्हणून आपल्या मनामध्ये सुद्धा चांगलं भावना पाहिजे की ईश्वरा मी करत आहे की मला दे. नाही तर असं नाही की ईश्वरा खूप पैसा दे, खांडा मिळू दे, तशी लालसा नाही. लक्ष्मी माता पहिले मन बघते. कित्येक शुक्रवार तर तुमची परीक्षा घेतली जाणार की तुम्ही कशा प्रकारे व्रत करत आहे. मी 14 ते 13 वर्षाची असेल तेव्हापासून करते. है ना. आणि असं नाही आहे की मी म्हणणार की लक्ष्मी माता मला हेच पाहिजे. न मागता भरपूर काही मिळतं.
शुक्रवारी तुम्ही उद्यापन करा. मध्ये तुमचे पिरियड्स आले वगैरे तर तो दिवस सोडून द्या. जे पण काही एखाद्या शुक्रवारी प्रॉब्लेम आला तुम्हाला तर तो शुक्रवार सोडायचा, पण कंप्लीट करा आणि गरिबांना अन्नदान करा. है ना? आपण जेव्हा मनाने कर्मा थ्रू जेव्हा आपण कोणाला मदत करतो ना, तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतात. आणि लक्ष्मी माता तर देण्यासाठीच आहे ना आपल्याला, की सुख समृद्धी वैभव, है ना? कमलगठ्ठेची माळ असेल, पूजा झाल्यानंतर ओम लक्ष्मी नारायणाय नमःची चॅन्टिंग करू शकता. ओम धन धनाय नमः पोथी चांगल्या मनाने वाचा. श्रीसूक्तचा त्या दिवशी तुम्ही पाठ सुद्धा रात्री करू शकता. याने तुम्हाला काही दिवसात बरकत दिसेल. माझा अनुभव आहे, म्हणून मी जीव तोडून खूप लोकांना सांगते, की तुम्ही माझ्यापर्यंत माझी फी नाही देऊ शकत, पोहोचू नाही शकत. हे छोटे छोटे उपाय आपल्या चॅनलवरचे करा, अनुभव घ्या आणि शेअर सुद्धा करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी खूप चांगले व्हिडिओ अपलोड करते, की प्रयत्न करते की छोटे छोटे उपाय असेल, तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तुम्हाला खूप चांगलं वाटेल. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.